माया सुर्वे या दोघी एवढ्या गडबडीत कुठे चालल्या असतील पाहावंच लागेल. भैया मम्मी हम पारायला कोणीच नाही होय इथं. आपला माणूस कुठे गेला? खबलक सपनी. अगं त्याला सकाळच्याच घरला धाडलंय मी. आता त्या पहिला सोडायचं म्हणजे त्याला कशाला पुसत बसायचंय? हा ते बी बरोबर आहे म्हणा. मम्मी इकली अंडी आहे का? हा चला चला चल चल हा चला चला. मला मारू नका, मला सोडा, पाय पडते तुमच्या, सोडा. ए अगं ओरडू नकस, मारायला नाही आलो तुला. तुला सोडायला आलो हितनं. तुझा कारावा संपला. तुला सोडून द्यायला आलोय, सोडून द्यायला. हा आता हितनं बाहेर निघायचं काय आणि तुझं थोबड काळ करायचं. पुन्हा आम्हाला तुझं थोबड दाखवायचं नाही. ए सपने सोडीला. हा सोडलंय सोडलंय तुला. चल निघ. जा 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 जा. जात का? गेली एकदाची पिढा. मम्मी हा कसलं दमायला झालं. चांगलं गाडीने आलं असतं तर पायी पायी आणलं मला. खपलं. चला चला.
दाजी आजच पत्र लिहायचंय, नुसतं खात बसू नका, लिहा पटपट. झालं ठीक आहे, शेवट आहे. हा झालं. हा वाच लवकर. आंबा सन वी प्रिय भवननगर पोलीस स्टेशन यांना साष्टांग दंडवत. पत्रास कारण की आपणास कळवायला अत्यंत दुःख होत आहे की मी आपल्या चौकीतील इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे सुर्वे मी आपत्कालीन परिस्थितीमुळे अचानक आजारी पडली आहे. मला 2 ते 3 दिवसांची तातडीची रजा हवी आहे. मला डॉक्टरांनी तसे सांगितलं पण आहे. अशक्तपणा असल्यामुळे मी जास्त चालू फिरू शकत नाही, हिंडू शकत नाही. 2-3 दिवसात तब्येतीची सुधारणा होईल असं डॉक्टर म्हणाले आहेत. पण तेवढ्या दिवसात नाही बरी झाली तर मग आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते. तवा 2 ते 3 दिवसांनी मी कामावर रुजू होईल. असं आता सांगत असले तरी आश्वासन देऊ शकत नाही. पण तरीही 2 ते 3 दिवसात तब्येतीची सुधारणा झालीच तर नक्कीच कामावर रुजू होईल एवढा विश्वास देते. बाकी पोलीस चौकीतील सगळे कसे आहेत? उत्तम चाललंय ना? भारती मावशी, भंडारे मामा, पडवळ, मयुरी सगळ्यांना माझा नमस्कार आणि तुम्हाला गोड 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 पापा. माझा हा अर्ज प्रचंड बहुमताने स्वीकार करण्यास यावा ही नम्र विनंती. कावे लोभ असावा तुमचीच इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे सुर्वे. काय मग कसा वाटला? बलमा, हा तू सुट्टीचा अर्ज लिहिलायस? अरे हा अर्ज जर पोलीस डिपार्टमेंटनं वाचला ना तर वाघमाऱ्यांना कायमची सुट्टी देतील. अरे औपचारिक अनौपचारिक पत्रातला फरक कळतो का नाही तुला? तू डोक्यावर पडलायस का जरा? आता काय चुकीचं लिहिलं मी? काय चुकीचं लिहिलं? सन वी पत्रास कारण की आणि काय ते आपत्कालीन आणीबाणी आणि काय भंडारे मामा, भारती मावशी, पडवळ, मयुरी यांना सप्रेम नमस्कार. तुम्हाला गोड पापा. काय दाजी आणि लोभ असावा. अहो असं नाहीत लिहित अर्जात. मग कसं लिहितात? आता ते सांगण्यापेक्षा नवीन अर्ज लिहून होईल. हे ही भारी आयडिया आहे. तूच लिह अर्ज. मी मी काय 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 लिखी मग अर्ज म्हणतो ना, एवढं सोपं वाटतं. लिखी मग लिहितो की लिखी मग लिहितो की हा मग की लिहितो की लिखी मग त्याला काय असतंय? हा लिही मग. बघा दाजी, भांडू नका, लवकर लिह लवकर बघा. बघा बघा ना लिही. पेन द्या. लिही, आग नंतर कर. हा. एकदा बघ. मी सांगतो तर माझा चांगला असणार आहे. जयद्या 1 नंबर लिहिलायस. चला लगेच पोलीस स्टेशनला देऊया अर्ज. चला लवकर. चांगला आहे का माझं? तू तोंड बंद कर जरा. दाजी चिवडा खा. चिवडा खावा तुम्ही फक्त. त्याच कामाचा आहे तुम्ही. राहू दे इथंच. चल चला चला. आई आई तू माझ्यासोबत चल. सोड मला. कोण आहेस तू? सोड. माझ्यासोबत चल. सोड. सोड. आई सोड मला. सोड. कुठे घेऊन चाललीस? सोड मला. सोड. का अशी वागतेस तू? कोण आहेस तू? तुझा माझा काय संबंध आहे? आई मी तुझी मुलगी आहे, असं का वागतेस तू? माझ्यासोबत चल. मुलगी? नाही नाही, मला मुलं बाळ कोणच नाहीये. काय म्हणालीस तू? मी एकटी आहे, मला कोणच नाहीये. मला राहू दे.
हिचं कोणीच नाही असं ही म्हणते. याचा अर्थ हिला काहीच आठवत नाहीये. आई, हे बघ ऐक, तू इथून कुठेच पळून जाऊ शकत नाहीस. हा, त्यामुळे शांतपणे थांब जरा. हॅलो डॅडी साहेब, मला आई सापडली आहे, माझ्या सोबत आहे. शाबास बाबडे, आता तिला घेऊन ये माझ्या समोर. पण डॅडी साहेब, जरा एक प्रॉब्लेम आहे. हिला काहीच आठवत नाहीये. ही म्हणते हिचं कोणीच नाहीये, म्हणजे हिला तुमच्या, माझ्या किंवा आर्यन बद्दल काहीच मेमरी नाहीये. मग आता मी काय करू? काही करू नकोस आता. तिला फक्त माझ्या समोर आणून उभी कर, बाकी काय करायचं बघतो मी. बरं ठीक आहे, आणते. मला जाऊ दे. आई, हे बघ, तुला माझ्यासोबत यावंच लागेल. आणि जर तू नाही आलीस तर नाईलाजाने मला तुला अरेस्ट करावं लागेल. त्यामुळे शांतपणे चल. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. दादा, वहिनीसाठी चांगली महिनाभराची सुट्टी मागू आपण, म्हणजे त्यांना आराम भेटेल. अरे जयद्या, आपण मस्त 1 महिन्याची काय 4 महिन्याची सुट्टी घेऊ वाघमाऱ्यांसाठी. पण त्या एवढी सुट्टी घेणार आहेत का? अरे हो, ते बी बरोबर आहे म्हणा. दादा, जेव्हा पोलिसांची गाडी घेऊन टाकायचं का इथं अर्ज? कशाला पोलीस स्टेशनला जायचंय? चल बघूया कोण आहे. चल. मानिनी मॅडम, म्हणजे तात्यांची बायको, पण त्या पोलीस गाडीत काय करतात? दादा थांबा होता बघ, त्यांच्याकडे थांबली. दादा, अरे त्यांची गाडी बंद पडली. पण ही तात्यासाहेबांची बायको पोलिसांबरोबर काय करते? माहित नाही, पण आपल्याला त्यांना पोलिसांच्या तावडीतून सोडवावं लागेल. कारण तात्या फरार आहे आणि त्याचे कॉन्टॅक्ट वापरून तू काय बी करू शकतोय. बरोबर आहे तुझं. अरे पण ते आता पोलिसांच्या गाडीत आहेत, त्यांना सोडवणार कसं आपण? माहित नाही, पण सोडवावं तर लागलच. जयद्या, मालिनी मॅडम पोलिसांच्या ताब्यात आहेत, पण त्या तात्याचं काही सांगता येत नाही. तो कधी बी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यांना लवकरात लवकर सोडवावं लागेल इथून. अरे दादा, मी तुला तेच म्हणतोय, सोडवणार कसं आपण? जयद्या, दादा, मला प्लॅन जरा रिस्की वाटतोय. सक्सेस होईल ना? तुला काय वाटतंय? जयद्या, पुढचा विचार करत बसलो ना तर आत्ता काहीच होणार नाही. काय बी करून त्यांना सोडवावंच लागेल. तू गाडी सुरू कर.
मी आलोच. माल व्यवस्थित पोहोचला पाहिजे, हलगर्जीपणा करायचा नाही. जा. हॅलो. हॅलो डॅडी साहेब, आम्ही घरीच येतोय. फक्त वाटेत जरा गाडी बंद पडली म्हणून थांबावं लागलं, पण थोड्याच वेळात निघू इथून. आलोच. लवकर घेऊन ये माझ्या मालूला. ये लवकर ये. आज तुम्ही, मी आणि आई एकत्र डिनर करूया. आलोच. किती दिवस झाले तिच्या हातचं खाल्लं नाही मी. घेऊन आणि हा ते सत्य आणि मंजू अतिशय चतुर आहेत, त्यांच्यापासून सांभाळा, नाही तर गडबड होईल. मालिनी मॅडम, मी सत्य आहे. तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला एकदम सेफ जागी घेऊन जातो. चला माझ्याबरोबर. आई, आई, आई कुठ? आई, आई, आई. हॅलो डॅडी साहेब, आई आई गाडीतून कुठेतरी निघून गेली आहे. म्हणजे मी 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 तुम्हाला फोन केला तेव्हा ती गाडीतच होती, पण मी फोनवर बोलेपर्यंत ती ती गायब झाली आहे. ती आता सापडतच नाहीये, कुठे गेली आहे. मी खूप शोधलो. दादा,
तू गाडी मंजुवनीच्या घराकडे का आणायला लावलीस? जयद्या, मानिनी मॅडमसाठी आता सगळ्यात सेफ जागा कुठली असेल ना तर हीच आहे. हे बघ, तात्या आधीच यांच्या मागावर आहे आणि आता तर त्या नवीन आलेल्या मॅडम बी यांचा शोध घेतील. त्यामुळं मला यांच्यासाठी योग्य जागा हीच वाटते. मानिनी मॅडम, चला. कुठे जायचंय? हे काय, हे आपलंच घर आहे. सगळे आपलीच माणसं आहेत, काळजी करू नका. चला. आपलीच माणसं आहेत. होय. अरे आई कुठेच? आतमध्ये. बरं थांब थांब. मी बघ. या. या इथं बसा. इथं बसा. इथं घाबरू नका. या बस, बसून घ्या. घाबरू नका. बसा, बसून घ्या तुम्ही. बस. सत्यजितराव, ह्या कोण? सांगतो. आमरे, दरवाजा लावते. दादा, मी लावतो. आमरे थांब. आई, आमरे, ह्या मानिनी मॅडम आहेत. म्हणजे तात्यासाहेबांच्या पत्नी. तात्याने यांना जाळून मारायचा प्रयत्न केला होता. तेव्हा मीच वाचवलं होतं यांना. 3 वर्षापूर्वीची घटना आहे. पण नंतर तात्यानं माझ्यावरच आरोप लावला की मी त्याच्या बायका पोरांना संपवलं मला. आणि त्याच कारणामुळे वाघमारे माझ्यापासून दुरावल्या होत्या. आता त्यांचा विश्वास बसलाय माझ्यावर की मी मानिनी मॅडमला मारलेलं नाही आहे. पण त्यांनी जर त्यांना समक्ष बघितलं तर त्यांना खात्री पटेल ना. आणि वाघमाऱ्यांच्या नजरेत मी कायमचा निर्दोष सिद्ध होईल. पण सत्यादाजी, तुम्ही यांना इथं कशासाठी घेऊन आलाय? अमरे, आई, पुढचे काही दिवस आता या इथेच राहतील. तुम्हाला दोघींनाच यांची काळजी घ्यायची आहे. आणि त्यांना आधीच काय आठवत नाही. त्यांच्या मनावर लय मोठा आघात झालाय. आधीमध्ये आरडाओरडा पण करतात. पण जर त्यांना प्रेमानं समजवलं ना की लगेच शांत बी होतात. तर प्लीज थोडे दिवस काळजी घ्याल का तुम्ही त्यांची? सत्यजितराव, आम्ही नीट काळजी घेऊ यांची. ठीक आहे. बरं जयद्या, हा तू इथंच थांब. मी जाऊन वाघमाऱ्यांना कळवतो. आणि एक काम करतो, रात्री त्यांना इकडेच घेऊन येतो. हा चालतंय. मानिनी मॅडम, हे बघा, आता अजिबात घाबरायचं काही कारण नाही आहे. हे आपलंच घर आहे आणि ही आपलीच माणसं आहेत. हा, तुमची व्यवस्थित काळजी घेतील. जयद्या, लक्ष दे नीट. आई, मी येतो. काय घाबरू नका तुम्ही. काही काळजी करू नका.
कुठे गेला असेल सत्या? पोलीस चौकीत गेला असेल काय? पूर्वा मॅडम त्याला काही बडबडलं तर नसतील ना? कसं समजणार? कॉल करू का त्याला? नाही नको, परत आराम करायचा सोडून कॉल केला म्हणून चिडेल माझ्यावर. वाटच बघते. वाघमारे सत्या, कुठं होतास तू? केव्हापासून वाट बघते मी. काय झालं? गेला होतास चौकीत? दिलास माझ्या सुट्टीचा अर्ज? पूर्वा मॅडम काय बोलल्या तर नाहीत ना? अहो वाघमारे, ते सगळं सोडा. मी तुमच्यासाठी एक एकदम आनंदाची बातमी घेऊन आलोय. आनंदाची बातमी? कसली? वाघमारे, मानिनी मॅडम सापडल्या. काय? मानिनी मॅडम सापडल्या? कुठे सापडल्या? कुठे आहेत त्या आता? वाघमारे, ओरडू नका, सगळं सांगतो तुम्हाला. कुठे आहेत त्या? अहो, मी आणि जयदा तुमच्या सुट्टीचा अर्ज द्यायला पोलीस चौकीत चाललो होतो. आम्हाला जाताना एक पोलीस गाडी दिसली. बहुतेक त्या नवीन पूर्वा पाटील मॅडम होत्या त्यात, आणि त्याच गाडीत होत्या मानिनी मॅडम. मग काय, मी आणि जयदानं त्या गाडीचा पाठलाग केला. संधीचा फायदा उचलून मी उचललं मानिनी मॅडमला. ते मानिनी मॅडम पूर्वा मॅडमच्या गाडीत? त्यांना कुठे सापडल्या त्या? ते काय माहित नाही, पण त्या सापडल्या ते महत्वाचं आहे ना. आता माझ्यावरचा खुनाचा आरोप कायमचा मिटला जाईल. होय सत्या. कुठं आहेत त्या? मला त्यांना बघायचंय. मला घेऊन चल त्यांच्याकडे लगेच. वाघमारे, आत्ता नको. हे बघा, मी त्यांना एकदम सुखरूप ठिकाणी ठेवलंय. जर आपण आत्ता त्यांना भेटायला गेलो ना, तर कुणाला बी लगेच संशय येईल. आपण एक काम करू, आपण रात्री जाऊ. बर, ठीक आहे. वाघमारे, काय झालं? कसला विचार करता? सत्या, मला राहून राहून एक प्रश्न पडलाय. मानिनी मॅडम पूर्वा मॅडमना कुठं सापडले असतील? आणि त्या मानिनी मॅडमना घेऊन कुठं निघाले असतील? पूर्वा मॅडमना मानिनी मॅडम मध्ये एवढा इंटरेस्ट का असेल? वाघमारे, या पूर्वा मॅडमच्या आधी ज्या मॅडम आल्या होत्या, अनुष्का मॅडम, त्यांची बदली झाली. त्यांनी तुम्हाला माझी फाईल ओपन करायला सांगितली होती ना. मग मला वाटतं की त्याच फाईलमध्ये त्यांना मानिनी मॅडम बद्दल माहिती मिळाली असणार. आणि आता मानिनी मॅडमचा उपयोग करून मला अडकवायचा प्रयत्न करत असतील ते. होय, असं असू शकतं. याचा विचारच केला नाही मी.